가슴이 떨려와 자꾸 미안 네 앞에만 서면 난 너만 보면 이게 아닌데 내 맘은 그게 이런 게 아닌데 예쁘게 हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल कान्हा अँड मम्मा चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय रिली होप तुम्ही सर्वजण छान असाल आणि मजेत असाल. तर आम्हीसुद्धा मजेत आहोत. तर इथे मी तूप तयार करते. जे काही 15-20 दिवसाचं दही साय जमा केलेली होती ते मी आज करते. आणि त्याचबरोबर आज मला जायचं आहे पुण्यामध्ये जायचं आहे, बुधवार पेठेत चालले. तिथे मला काही थोडीफार भांडी खरेदी करायची. सो तूप ऑलरेडी लोणी काढून लगेच कढवायला ठेवलं मी आणि भरपूर तूप निघते. तूप जेव्हा काढते ना, काय माहिती मला एक वेगळंच समाधान भेटतं. एक असं कष्टाचं जे फळ असतं ना ते भेटलं टाईप होतं. कारण काय असतं ना, दूध तर आपण तसंही खरेदी करतोच, पण त्याची साय जमा करून आणि ही प्रोसेस लेंथी तर आहेच आहे, पण थोडीशी कष्टदायक पण आहे तूप करण्याची, खरं सांगते. कारण बरंच असतं त्याच्यामध्ये प्रोसेस. साय जमा करा, त्याच्यानंतर त्यामध्ये दही लावून थोडंसं विरजण लावा, ते फिरवा, त्याचं लोणी काढा, मग कडवून ते तूप तयार होतं ना, त्याचं एक वेगळंच समाधान भेटतं. आणि जे तूप निघालं होतं ते मी असं भरण्यांमध्ये भरून ठेवलं. त्याच्यानंतर मी आले आता बुधवार पेठेत आणि हा व्हिडिओ बुधवार पेठेतला आहे. इथे भांड्यांची खूप मोठी अशी लेन आहे. अशी रांगेत दुकानं आहेत. स्पेशली तांबे आणि पितळेची जी दुकानं आहेत ना, इथं खूप मोठे मोठे आहेत. आणि इथे ज्या मूर्त्या वगैरे भेटतात ना, तुम्हाला हव्या तितक्या जड आणि उंचीच्या मूर्त्या भेटतील. मी फार काही व्हिडिओ काढला नाही इथला डीपमध्ये, कारण मला खरेदी करायची होती आणि ऑलरेडी माझी खरेदी खूप झाली होती आणि सगळ्यांच्या हातात अशा पिशव्या होत्या, त्यामुळं मोबाईल पकडायला असा वेळच नाही भेटला. पण मी कधीतरी जाईन आणि डीपमध्ये नक्की तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवेन. तर इथे आम्ही खरेदी करत होतो भांड्यांची. आणि इथे जे भांडे आहेत ते होलसेलमध्ये भेटतात. रेट जे आहे ते कमी असते. आणि हो, कमीच असते, कारण मी ते रिअलाईज केलं आहे. इकडे पण मी घेतले होते भांडे, तर त्या जे रेट आहेत आणि इथले जे रेट आहेत त्यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाचं म्हणजे तिथे तुम्हाला हव्या तशा डिझाईन, जे न्यू डिझाईन आलेल्या असतात ना त्या भेटतात. आणि वजनावरती तांब्या पितळेची जी भांडी आहेत ना ती वजनावरती भेटतात. आता हा जो व्हिडिओ आहे तो आहे नेक्स्ट डेचा. यायला आम्हाला बराच उशीर झाला होता, त्याच्यामुळे मी व्हिडिओ कंटिन्यू नाही केला. आणि आता मी तुम्हाला दाखवते की मी काय काय घेतले घरासाठी. आणि प्रत्येकाची प्राईस मी वरती मेन्शन करेन सांगण्यापेक्षा. तर मी काही स्टीलचे सुद्धा घेतले. मला एक कुकर घ्यायचा होता, तो सुद्धा घेतला आहे. त्याच्यानंतर बऱ्याच छोट्या छोट्या वस्तू घेतल्यात, त्या मी तुमच्याशी शेअर करते. सो पहिलं जे मी घेतलं आहे हे मी देवघरासाठी घेतलं आहे. याची मला खूप दिवसाची इच्छा होती घेण्याची, पण एवढं बजेट नव्हतं आणि मला घ्यायचं होतं, तर हे असंच घ्यायचं होतं, त्याच्यामुळे मी थांबले होते इतके दिवस. तर या मी 3 मूर्त्या घेतल्यात. ह्या खूप जड आहेत आणि बऱ्यापैकी असं एक हातभर लांब अशा आहेत. तर ही आहे गणपतीची मूर्ती. त्याच्यानंतर आहे लक्ष्मीची मूर्ती. ह्या दोन्हीसुद्धा जोडीमध्ये आहेत. दोन्ही असे कमळात बसलेले आहेत. आणि याची डिझाईन मला पाहताक्षणीच आवडली. मग गेल्यानंतर त्यांनी एक अगोदर दाखवली होती, ती छोटी होती खूप. त्यांना मी सांगितलं की थोड्या मोठ्या मूर्त्या दाखवा, आणि जी दाखवली त्यांनी पहिलं मग तेच पसंत केली. आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दुकानामध्ये मी हे स्वामींची मूर्ती घेतली. तर ह्या अशा 3 मूर्त्या घेतल्यात आणि प्राईस तुम्हाला खाली दिसत असेल. ह्या तिन्ही मूर्त्यांची प्राईस सेम आहे. आणि त्याच्यानंतर मी घेतलं आहे हे कासव, आणि त्याच्यासोबतच ही जोडूनच आलेलं होतं खाली प्लेट आणि कासव. आणि माझ्याकडे देवघरामध्ये मला एक घंटी टांगायची होती वरती, तर ती घेतली. त्याच्यानंतर मी घेतले आहे हे एक ताट वाटी. त्याच्यानंतर हे संध्याकाळी आणि ग्लास घेतला आहे. तर हे मी देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी पण होईल आणि त्याचबरोबर आपल्याला कधीतरी जेवायचं म्हणलं तरी पण होईल, अशा हिशोबाने म्हणून वाट्यासुद्धा मोठ्या घेतल्यात आणि ताट पण मोठं घेतलं आहे. ग्लास पण रोज मला यूज करता येईल असं मोठं घेतलं आहे. तर ह्या जड पण आहेत
असे पातळ वगैरे नाहीत, जड आहेत भरपूर. आणि त्यानंतर हे जे आहे हे आहे एक धूपदाणी. सध्या खूप ट्रेंड आहे तांब्या पितळाच्या वस्तू, ज्या डेकोरच्या वस्तू आहेत ना त्याचा खूप ट्रेंड चालू आहे. आणि ह्या धूपदाणी मला खूप दिवसापासून घ्यायची होती तर ते घेतली. त्याच्यानंतर बाहेर ना असे हे छोटे छोटे चौरंग आहे ना ते विकायला होते तर मी ते घेतलेत. हे असे देवावरती ठेवले ना तर ते छान दिसतं. त्याच्यानंतर मी दाखवते स्वयंपाकाच्या वस्तू मी काय घेतले किचनसाठी. तर ही एक कढई आहे, तर बऱ्यापैकी मोठी, म्हणजे एक अर्धा किलो भाजी करता येईल अशी कढई आहे. आणि त्यानंतर हे एक हंडी टाईप आहे. हे घ्यायचं माझा प्लॅन नव्हता, पण तिथे एक जण घेत होती, एक लेडीज आली होती ती घेत होती आणि मला ते पाहताशनी आवडलं. आणि मेन म्हणजे हे चांगलं जाडबूड आहे, म्हणजे बिर्याणी वगैरे करायची असेल किंवा काही पण अशी भाजी ज्याला आपण मसाला खूप जास्त फ्राय करायचा असेल तर एक जाड बूड लागतं त्याप्रमाणचे आहे. हे एकदम जाड आहे, वरचं झाकण थोडंसं पातळ आहे, पण जी खाली कढई आहे हंडी आहे ती एकदम जड आहे. त्याच्यानंतर हे आहे तुपाचं. याची खूप मोठी स्टोरी आहे. ॲक्च्युली तिथं बाहेर लावलेलं होतं आणि प्रत्येक कढईच्या म्हणजे सॉरी वस्तूंच्या खाली ना प्राईस मेन्शन केली होती. आणि याच्या पाठीमागे काय माहिती त्यांनी काय विचार केला होता, यांच्या पाठीमागे ना 100 रुपये असं लिहिलं होतं. आणि मला वाटलं 100 रुपयाला आहे, त्यामुळं मी ती एक काढून बाजूला ठेवलं, पण तेवढ्याला नव्हती, ती ॲक्च्युली महाग होती. त्याच्यानंतर हे आहे एक पातेलं. मी चहासाठी घेतले, स्पेशली चहा वगैरे करण्यासाठी. आणि त्याचबरोबर चहा गाळणी पण मी घेतली आहे त्याचीच. तर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी पिण्याचे खूप सारे बेनिफिट्स आहेत. तर मला अगोदर वाटलं होतं की मी एखादी बॉटल घ्यावी, पण बॉटलमध्ये पाणी भरणं नाही ते किती जणांनी पिणं ॲक्च्युली थोडंसं इम्पॉसिबल असतं. त्यापेक्षा मी डायरेक्ट हे मोठं घेतलं पाणी ठेवण्यासाठी, रोजच जर पेलं तर व्यवस्थित राहील म्हणून. आणि अगोदर मडकं होतं माझं, पण मडकं कसं बऱ्याच वेळा फुटतं वगैरे, त्याच्यामुळं म्हणलं की हे घ्यावं. त्याच्यानंतर मी घेतला आहे कुकर, कारण मला कुकर हवा होता. आणि त्यानंतर ह्या स्पून आहेत जे मला घ्यायचे होते घरामध्ये. त्याच्यानंतर आता प्राईस डिफरन्स सांगू का, तर प्राईस डिफरन्स असा आहे की मी याच्या अगोदर जेव्हा कुकर घेतला होता आणि तो कुकर घेऊन मला जवळजवळ 4-1 वर्ष झाली, तर त्यावेळेस तो मला कुकर भेटला होता 3600 रुपयाला. आणि हा जो कुकर मी तुम्हाला दाखवला आहे त्याची प्राईस आहे 2200 रुपये. तर डिफरन्स तुम्ही काढू शकता. हा जो माझ्याकडे अगोदरचा कुकर आहे तो जड आहे, पण एवढा जड नाही की त्याच्या प्राईसमध्ये एवढा डिफरन्स यावा. तर तिथे ज्या भांडी भेटतात ते खरंच होलसेल भेटतात आणि रेटसुद्धा चांगले आहेत. आणि जेवढी तांब्या पितळेची भांडी दाखवली ती वजनानुसार आहेत. काहीतरी मला वाटते 1200 रुपये किलो किंवा 1000 रुपये किलो असं काहीतरी रेट आहे. माझ्याकडे ती जी चिठ्ठी होती त्याने लिहून दिलेली ती माझ्याकडून हरवली, पण प्राइसेस मला लक्षात आहेत कारण मी ऑनलाईन पे केलं होतं, त्यामुळे मला लक्षात आहे की कोणत्या वस्तूवरती किती मी पे केले. तर इथे ना किराणा भरून ठेवला होता मी. जायच्या अगोदर किराणा भरून घरात ठेवून गेला होता, तर म्हणलं चला तो पण किराणा भरून घेऊया. तर या वस्तूमध्ये एकूण माझे किती पैसे खर्च झाले तर 17,000 रुपये खर्च झाले. हो, खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. आणि मी काय करते म्हणजे ॲल्युमिनियम जे आहे मी ते पूर्ण काढून टाकले जर्मन घरातून, अजिबात वापरत नाही आहे. त्याच्याऐवजी मी कास्ट आयर्न आणि आत्ता जे आहे तांब्या पितळेच्या भांड्यामध्ये इन्व्हेस्ट करते. कारण जी जर्मनची भांडी आपण वापरतो ते आरोग्यासाठी अजिबात चांगली नसतात. कारण बघा ते घासून घासून पातळ होतात वापरून आणि मग ते वापरून कुठे जातात असेल ते पोटात जातात आणि ते पोटात जाणं अजिबात चांगलं नाही आरोग्यासाठी. सध्या तर नाहीच आहे, कारण पहिलेची लोक वापरायची पण त्यांची तब्येत त्यांची हेल्थ तशी होती की ते तसे पचवू शकत होते. पण आता आपली तब्येत आणि आपली हेल्थ जी आहे ना इतकी चांगली नाही की आपण अशी कुठलीही गोष्टी अफोर्ड करू शकतो. तर थोडं एकदमच नाही पण थोडं तरी आपण नक्कीच घेऊ शकतो. तर माझ्याकडे किचनमध्ये कास्ट आयर्नची भरपूर आहे, तर तांब्या पितळेची माझ्याकडे एक पण नव्हती भांडी. तर आत्ताही मी इन्व्हेस्ट करायला सुरुवात करते हळूहळू, थोडंसं एक गोष्टी घेत आहे मी. शिवाय ना मी काय करते, जे आपण आणलेला जो किराणा माल आहे ना तो स्टोअर करताना कोरडं जेवढं सामान असतं ना, जसं की झालं डाळ तांदूळ वगैरे जे आहे ना ते पॅटीच्या डब्यात स्टोअर करते. पण जे असं थोडंसं ओलं असतं, जसं की लोणचं असेल, लाल मिरची पावडर असेल
हे असं सामान मी काचेच्या भरण्या ज्या असतात ना त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं. तर थोडंफार असं नाही का हेल्दी राहण्याचा प्रयत्न करते, त्याचबरोबर आपल्या कुटुंबांना सुद्धा हेल्दी ठेवायचा प्रयत्न करते मी. असो तर इथे माझा जवळजवळ सगळा किराणा भरून झालेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मी हे वस्तू कशा वापरते, काय केलं याच्यासाठी सुद्धा पुढचा जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर बेल आयकॉन दाबा. चला तर भेटूया आपण आपल्या पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तर बाय.